गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। तपासामध्ये लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा कोर्टाचा निर्वाळा। गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारीत। वकिलांचा सल्ला घेऊन लवकर निर्णय घेऊ, पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांची माहिती। पालकमंत्री पदासंदर्भामध्ये अजित पवारांच्या दालनामध्ये बैठक। मंत्री गोगावले, आमदार दळवी आणि थोरवेंनी घेतली अजित पवारांची भेट। रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री भरत गोगावले ठार। रायगड पालकमंत्रीपद निर्णय प्रक्रियेला आता वेग। रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे गोगावलेंना विभागून देणार असल्याची चर्चा। रेडी रेकनरच्या दरामध्ये 1 एप्रिलपासून 10% वाढीचा राज्य सरकारचा निर्णय। मुद्रांक शुल्कामध्ये वाढ होणार असल्यानं 1 एप्रिलपासून घर घेणं महागणार। सिडकोकडून लॉटरी काढलेल्या घरांच्या किमती आवाक्याच्या बाहेर असल्यानं लोकांचा अल्प प्रतिसाद। 26,000 घरांसाठी आले फक्त 15,000 अर्ज। अंबादास दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट। महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घ्यावा यासाठी भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू राहावी यासाठी काही लॉटरी धारकांनी घेतली होती अंबादास दानवे यांची भेट। आमदार रोहित पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मतदारसंघातील कामांसंदर्भात आणि महात्मा गांधी वसतिगृहाची माहिती देत निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी। आंबा खवय्यांना आनंदाची बातमी। रायगडमधून आंब्याची पहिली पेटी मुंबई बाजारामध्ये दाखल। आंबा बागायतदार वरुण पाटील यांना मिळाला मान। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उद्या मुंबईमध्ये मनसेचा मेळावा। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे मार्गदर्शन करणार। मनसेचा उद्या पदाधिकारी मेळावा। या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष। वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलच्या वाहनांवरती बंदीच्या हालचाली। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर समिती स्थापन। 3 महिन्यांमध्ये समिती सरकारला अहवाल सादर करणार। मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावरती तब्बल 12 बांगलादेशींना अटक। बांगलादेशींकडून काही पासपोर्ट आणि कागदपत्रही जप्त। नालासोपाऱ्यामध्ये तोडक कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 11वी इमारत तोडण्याचं काम वसई विरार महानगरपालिकेकडून सुरू। शिवसेना शिंदे गटाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडी यांच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक राजस्थानच्या दिशेने रवाना। घातपाताचा पोलिसांना संशय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।